चला तर आज साध्या सलवारची मापे सोप्या पद्धतीने घेऊयात. प्रथम पूर्ण उंचीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथं 40 उंची आहे पूर्ण. नेफा 8 इंच प्लस 2 इंच म्हणजे 10 इंच. पैंचे 7 इंच प्लस 1 इंच. आणि हा नेफ्याची रुंदी अखंड 44 इंच, निम्मी 22 इंच. इथला झोला 8 इंच. तर कापड डबल फोल्ड करून ठेवलं आहे. बंद बाजू आपल्याकडे. वर नेफा 10 इंच सोडायचं आणि उंची घालायची आहे वजा करून. आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे 42 इंच. वरती वजा करायचं आहे 10 इंच. 32 इंच म्हणजे इथून 8 इंच झोला आणि हे क्रॉस जोडायचं आहे. पट्टीने किंवा हाताने तुम्ही व्यवस्थित जोडून घ्या. आता कट करून घ्यायचं आहे सगळं. आपली मापे घालून झालेली आहेत. आपले 2 पाय व्यवस्थित निघतात. कट करून घ्यायचे आहे. आपले 2 पाय आपोआप निघतात. आणि इथं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता अखंड नेफा निघतोय, नाही तर क्रॉसमध्ये आपल्याला काढावं लागेल. इथं 10 इंच नेफा आणि 22 इंच डबल कापड आहे म्हणून 22 इंच. अखंड असेल तर 44 इंच. 22 प्लस 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 25 इंच. आणि खाली उंची 10 इंच. दोन इंच शिलाई दुमडण्यात जातं नाडा करण्यासाठी, त्यामुळे 2 इंच एक्स्ट्रा घेतो आहे आपण. शिवून तयार नेफा 8 इंचाचा तयार होतो. इथं आपला नेफाही काढून झाला आहे. आता आपण कळी काढतो आहे. कळीमुळे आपली सलवार लवकर फाटत नाही आणि उठाय बसायला कम्फर्टेबल असते. जिथं झोल्याचं माप आपण 8 इंच घातलं आहे तेवढ्याच उंचीचं डबल फोल्ड करून असा झोला काढायचा आहे. आणि टोकाची बाजू वर आणि गोल बाजू खाली घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं पॅन्टीचं कटिंग पूर्ण झालं आहे. इथं पण कागद डबल फोल्ड करून ठेवला आहे. बंद बाजू आपल्याकडे. इथून नेफा वजा करायचा आहे आणि पूर्ण उंची घालायची आहे. इथं अंदाजेच घेत आहे मी. दोन इंच एक्स्ट्रा
व इथून 8 इंच. प्रत्येकाच्या मापाप्रमाणे प्रत्येकाचा वेगळा असतो. आणि इथून क्रॉस जोडून घ्यायचं आहे. मधून कट करायचं आहे. अडीच किंवा 2 मीटरमध्ये ही सलवार व्यवस्थित होते. जर कापड कमी असेल तर क्रॉस कापडामध्ये हेफा काढायचा. इथं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे क्रॉस कापडमध्ये मी नेफा काढला आहे. एकमेकाला जोडून वरून दापटीप घ्यायची आणि नेफा तयार करून घ्यायचा. जर कापड कमी असेल तर, नाही तर अखंड निघाला तर काही कारण नाही आहे. जेवढा नेफा असेल त्यात 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. घडी घेताना सीटचा चौथा भाग प्लस 10 इंच किंवा पूर्ण जेवढा पन्ना असेल तेवढं सगळं घेतलं तरी चालतं. छान चुन्या पडतात. अशा प्रकारे आपल्या पॅन्टीचं कटिंग पूर्ण झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. दोन्ही प्रकारचे नेफे मी सांगितले आहेत.